हॅलो हॅलो चेक हॅलो. हॅलो हॅलो चेक. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य तथास्तुते. गणराया तुझं वंदितो. गणपती बाप्पाला वंदन करून सर्वप्रथम या स्पर्धेला सुरुवात करण्याचा आपण पाहतोय. आज तिसरी रजनी या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिलाच सामना आपण पाहणार आहोत. बांधनवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खैरवाडी बी या दोन संघादरम्यान ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जे बोले क्रिकेट संघ कुशोली आयोजित आमदार चषक 2025चा हे शानदार पर्व आजच्या रात्रीमध्ये आपण जर का विचार केला गेला दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. ऑफिशियल मान्यता मेन पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. अनंत गाभंडा या ऑफिशियल सर आपल्याला पाहायला मिळतील तर त्यांचा साथ देतील स्क्वेअर लेगचे पंच. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिलीप दादा भगत हे दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जे वागेश्वर खैरवाडी बी हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय बांधनवाडी याच परिसरातील हा संघ आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बांधनवाडी टीमच्या माध्यमातून सामना 4 षटकांचा राहील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा. स्पर्धेचा पहिलं वर्ष जरी असला मात्र कुणीही म्हणणार नाही या का पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्या रीतीनं ही स्पर्धा सजवली आपण पाहतोय अप्रतिम. कौतुक करावं तेवढं कमी असेल. जे बोले क्रिकेट संघ कुशुल्या संपूर्ण आयोजकांना घेतलेली मेहनत ग्रामस्थांची लाभलेली साथ त्या कारणास्तव अव्वल दर्जामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेली ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन कंदील आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल आजच्या दिवसातील अर्थातच आजच्या रात्रीतील हा पहिला सामना आणि टाइम अलर्ट राहील. आपण पाहतोय पहिला चेंडू लवर फुलटास कमालीचा पट्टा ऑन साईडला सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण चकवा देत चेंडू जाईल आपण पाहतोय. यावेळेस सीमा पार पंच आम्हाला सांगतील इट इज नो चेंडू आणि नशिबाची साथ धावा मिळतील 5. चेक दरम्यान आंबेगावची धडाडी टोप आणि ग्रुप ग्रामपंचायत कराडचे माजी सरपंच आदरणीय धर्माशेठ भाग्यवंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब या आपण आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात या. पहिल्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. खराब चेंडू आणि त्याच्यावरती प्रति हल्ला केला 4 धाबे सड्या. संघाची टोटल धावसंख्या 5 अंकावरती. पुन्हा एकदा यावेळेस पंच आम्हाला सांगतील बॅक टू बॅक सलगचा दुसरा नो चेंडू आणि इथून जर का पाहिलं गेला गोलंदाजाला मात्र इथून दंडित केले जाईल आणि इथून मात्र गोलंदाज बाद होईल आपण पाहतोय. आणि नशिबाची साथ कोणत्याही रीतीचा चेंडू यावेळेस खर्च झाला नाही या आणि संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 6 या अंकावरती. अद्यापही आपण जर का पाहिलं गेल्या संघाची टोटल धावसंख्या 6 अंकावरती. कोणत्याही प्रकारचा चेंडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही या. ज्या रीतीनं अशोक गडकळनं गोलंदाजी केली खराब 2 चेंडू सलग फेकले आणि त्यानंतर मात्र त्याला मात्र गोलंदाजीवरून कुठे का होईना बाद करण्यात आला आपण पाहतोय. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अशोक भगतला आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल चांगला खेळ करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. ज्या अनुषंगानं सुरुवात फार चांगली झाली आपण सुरुवात चांगली झाली मात्र शेवट कशा रीतीने राहील येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. शॉर्ट ऑफ लेन गतीमध्ये परिवर्तन तोपर्यंत मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल. मेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्यानं संघाची टोटल धावसंख्या 7 अंकावरती एका चेंडूच्या अखेरीस. फार चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगानं 2 संघ एकमेकाच्या आगे आलेत आपण पाहतोय. एक्स्ट्रा पॉल मधील संघ आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं आपण पाहायला गेला आज ही तिसरी रजनी या स्पर्धेतील. उद्या मात्र या स्पर्धेतील
चौथी रजनी उद्या स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट काय असतं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढा सुंदर आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका सजवलाय तोपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र कुठे का होईना. एक सिंगल तर कम्प्लीट आणि खराब क्षेत्ररक्षण. एकीला दुसरी मध्ये यावेळेस पाहावं लागेल. या चुका आपल्याला भरपूर काही सांगून जातील. दुसरीला तिसरी मध्ये आणि तिसरीला चौथी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये तब्बल 4 धावा पळून काढल्यात म्हणजे कमालची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि 4 धावेनं संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिटमध्ये अर्थातच 11 या अंकावरती. फार चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथून मात्र ज्या रीतीने गोलंदाजी केली जाते अप्रतिम. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लपत नाही. ज्या रीतीनं या चेंडूच्या अखेरीस तर याच दरम्यान बांधनवाडी गावचे जर प्रतिष्ठित नागरिक आणि खैरवाडी गावचे जर प्रतिष्ठित नागरिक आले असतील तरी आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑल टू द कॉम्बॉक्स. यस निश्चित स्वरूपात अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन अपील जरूर पाहायला मिळेल. मात्र इथून पंच सांगतील बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि फार उशिराने का होईना मात्र डॉट चेंडू फेकण्याचा इशारा आपण पाहतोय. गोलंदाज अशोकला पाहिला गेला. अद्यापर्यंत फार चांगलं कमबॅक केलाय. ज्या अनुषंगानं साथ लाभली नाही क्षेत्ररक्षणाची आणि त्यानंतर मात्र चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. 11 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच आम्हाला सांगतील लाईन खराब या आणि इथून मात्र अतिरिक्त धाबेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 12 या अंकावरती. अद्याप आपण जर का पाहिलं गेलं पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये कुठे का होईना थोडासा मात्र दबाव निर्माण केला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगानं दोन्ही सलामीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फार चांगली बॅटिंग करत असताना मात्र इथून एखादा ब्रेक थ्रो कमबॅक करून देईल. मात्र तसं घडेल का पाहावं लागेल. चेंडू फिटकून दिलाय आउट ऑफ द पार. पण पाहतोय पंच सांगतील इट इज अ बिग हिट. हा दमदार हा पहिला षटकार. प्रतिमा आपण पाहतोय वामन या फलंदाच्या बॅटमधून हा पहिला तडका 6 धावेंसाठी दमदार षटकार. इथून कमबॅक करावं लागेल. गोलंदाज अशोकला आपण पाहतोय खैरवाडी टीमसाठी एखादं कमबॅकिंग षटक फेकण्याचा प्रयत्न करेल का. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन ते क्षेत्र निवडलं जात आहे. लॉंगॉनला क्लिअर करत चेंडू जाईल हा बॅक टू बॅक दुसरा बिग हिट. 1 बाउन्स सीमा पार. धावा मिळतील 4. संघाची टोटल धावसंख्या तब्बल 22 अंकावरती. अतिशय चांगली धावसंख्या. सुरुवात जशी हवी होती त्या रीतीने सुरुवात आपण पाहतोय बांधनवाडी टीमसाठी. याच परिसरातील संघ त्यांना माहिती या मैदानावरती कशा रीतीने खेळ खेळायचा आणि त्या अनुषंगाने खेळ अद्यापर्यंत केला जातोय. मात्र समोर पाहुणा संघ खैरवाडीच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट अप्रतिम फटका सजवला आपण पाहतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. हा सलगचा दुसरा चौकार. पंच आम्हाला सांगतील की पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या तब्बल 26 अंकावरती. बघा इथून टाइम अलर्ट राहील दोन्ही टीमसाठी. ज्या अनुषंगाने 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये आपल्याला जर का विचार केला गेला 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि त्या 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटका कंप्लीट करायचे आपण पाहतोय. अन्यथा अंतिम षटकामध्ये आपल्याला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळायला आपण पाहतोय बांधनवाडी टीमच्या माध्यमातून. तर याच दरम्यान दोन्ही संघांना सांगू इच्छितो आपल्याला 2 गोष्टीसाठी रिव्ह्यू घेता येतील. एक धावचीतसाठी आणि एक बिमरसाठी. याची नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुन्हा मिळेल. अनसक्सेस झाला तर रिव्ह्यू मिळणार नाहीये. याची नोंद घ्यायची आहे. थँक्यू. अप्रतिम आपण पाहतोय ज्या काही नियमावली आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय ज्या अनुषंगाने कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. तर याच दरम्यान धामणीचे समाजसेवक आदरणीय जयवंत भस्मा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन झालं गेलंय धामणी नाईट स्पर्धेच्या एक यशस्वी आयोजक आपण पाहिलं गेला बालडुंगे ग्रामपंचायतच्या सदस्य
सन्माननीय जगवंतदा भस्मा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या मंचावरती आपलं देखील या आमदार चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. तर तसेच आदरणीय पप्प्या पारधी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम आपण पाहतोय ज्या रीतीनं हा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती समाधान चौधरीला आपण पाहतोय. यावेळेस मात्र जेलची संध्या बॅटची टॉप एज चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. यावेळेस मात्र टिपला जाईल जेल संपेल फलंदाजाचा खेळ आणि पहिला करार झटका आपण पाहतोय बांधणवाडी टीमला सचिनच्या स्वरूपात 28 या अंकावरती. प्रतिम आपण पाहतोय ब्रेक थ्रोची अत्यंत गरज होती आणि तो ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये चेक. तसेच कुशुलीचे समाजसेवक आदरणीय मिथुन शेठ गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. ऑल टू द बॉक्स. अप्रतिम आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मानती आली आपण पाहतोय. आलेल्या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की या मंचावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. यावेळेस मात्र अपील भरपूर पाहायला मिळाली आहे. मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी आहे. ब्रेक थ्रोची गरज होती. तो ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये समाधान चौधरीनं निर्माण करून दिला. सचिन या स्वरूपात आपण पाहतोय आणि इथून मात्र कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न. संघाची टोटल धावसंख्या 28 अंकावरती. या षटकातील 3 चेंडूची सफर अप्रतिम कमबॅक आपण पाहतोय. कारण या षटकामध्ये आपण जर का पाहिलं गेला पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर विकेट आणि त्यानंतर आलेला डॉट चेंडू हा पुढचा चेंडू आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण प्रयत्न लाजवाब दाखवल्या. झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र कुठे का होईना थोडासा अपयश आला आणि तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेला या 2 धावा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेला ॲज अ ओपनर वामन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत मात्र एक चांगल्या धावसंख्येचा मात्र पाठलाग केला जाईल यात मात्र शंका नाही. या कारण ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत 5 चेंडू आणि तब्बल 18 या धावसंख्येवरती नाबाद खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र समाधानचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत कमबॅक केला आपण पाहतोय फार चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतील एडीचं वाईट चेंडू अतिरिक्त धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेला आपण पाहतोय तब्बल 29 या अंकावरती. चेक. तर कारव संघ आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. कारव संघ एक्स्ट्रा पोल मधील तो संघ आहे. कारव संघ आपण आला असाल तर लगेच आमच्याशी रिपोर्टिंग करा. तर संघाची टोटल धावसंख्या 31 या अंकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडूची सफर मात्र इथून पाहिलं गेला डॉट चेंडू सांगता गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर थोडासा का होईना आपल्याला स्विंग पाहायला मिळाला आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतोय. फलंदाज अनिलला आपण पाहिलं गेलं ऑन स्ट्राईक वरती. इथून जास्तीत जास्त स्ट्राईक वामन या फलंदाजाला देणं हे तेवढंच गरजेचं राहील. ज्या वामननं अद्यापर्यंत फार चांगला खेळ केलाय. त्याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा आपण पाहिल्यात. या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र विकेट किपरला चकवा देत लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जाईल आपण पाहतोय सीमा पार. धावा मिळतील 4. पंच आम्हाला सांगतील हा चेंडू आहे खराब आणि टोटल धावा मिळतील 5. अप्रतिम आपण पाहतो RS डिजिया च्या माध्यमातून सध्याच्या घडीला ट्रेंडिंग सॉन्ग आपण पाहतोय. अप्रतिम प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली जातात अक्षरशः आपण पाहतोय. या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अप्परकडचा सुंदर फटका आपण पाहतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य आपण पाहिलं गेला या चेंडूवरती पाहायला मिळाला. मैदानाचे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. षटकांचा खेळ समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेल्या 40. विकास गायकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टू द कॉम्बॉक्स. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिल्या गेल्या पहिल्या हाफ मध्ये फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली.
तब्बल 40 धावा आपण पाहतोय. अर्थातच प्रति षटकामागे आपण जर का पाहिलं गेला 20.00च्या सरासरीनं धावसंख्या आखली गेली आपण पाहतोय. ज्या रीतीनं अनिलचा आपण वैयक्तिक खेळ पाहिला 4 चेंडूमध्ये 6 धाबेचे एक नाबाद खेळ करत असताना आणि त्याला 7 फार चांगले दिल्या ज्यानं सुरुवात अप्रतिम केली. वामनला आपण पाहिलं गेला 5 चेंडूमध्ये अवघ्या 18 धाबेचं योगदान आपल्या टीमसाठी. मात्र एक विकेटचं पतन जरूर झालंय. मात्र इथून पाहावं लागेल येणारे 12 चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी राहील का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं सामना मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिला गेला अप्रतिम पाहायला मिळतोय. कारण एक्स्ट्रा बॉल मधील हा संघ आणि दोन्ही संघाच्या दरम्यान या अप्रतिम सामना आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण जर का विचार केला गेला ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं तर या दरम्यान आदरणीय बबन कडाळी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर तुम्हाला 3 षटकं फेकण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि जर जास्त उशीर घेतला तर 4थ्या षटकामध्ये एक प्लेअर आपला 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. ऑल टू द कॉम्बॉक्स. 2 षटकांसाठी निश्चित स्वरूपात 10 मिनिटांचा कालावधी खर्च केलाय. मात्र अद्यापही भरपूर वेळ खर्च होते आपण पाहतोय खेरबडी टीमच्या माध्यमातून. हे षटक आपल्याला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. गोलंदाज चंद्रकांतला आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाला सुरुवात त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न एलिमिनेशन कमी टिपला जाईल जेल संपेल फलंदाज वामनचा खेळ बिग विकेट मैदानाच्या बाहेर आणि दुसरा धक्का लागेल बांधणवाडी टीमला 40 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय. अर्थातच सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न 3ऱ्या षटकामध्ये का होईना फार चांगलं कमबॅक राहिलं गेलाय. कारण 2 षटकामध्ये तब्बल 40 धावसंख्या आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन म्हणजे इथून येणारे 5 चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी राहिल्या तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा वापसी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये वागेश्वर खैरवाडी बी टीमच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेतन ऑन स्ट्राईकवरती. डाव सावरेल का इथून मात्र पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या वेळेस सज्ज होईल. पुन्हा एकदा बॅकच्या मधोमध एलिमिनेशन पुन्हा एकदा कमी चेंडूखाली मंगेश दोरेला बॅक टू बॅक हा दुसरा धक्का लागेल आपण पाहतोय. फार चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी अजून एक जर विकेट घेतला तर उद्योजक रवींद्र आंबेर साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे गोलंदाजाने. क्या बात आहे. अप्रतिम आपण पाहतो ज्या अनुषंगाने जरी संघ आपण पाहिला गेला पाहुणा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय मात्र त्यांचा खेळ एवढा चांगला चालू आहे. ज्या अनुषंगाने आपण जर का पाहिलं गेला मंचावरती पाहुण्यांनी मात्र अक्षरशः बक्षिसांची खैरात केली आपण पाहतोय. मात्र इथून विकेट हॅट्रिक संपादित करेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. समोर फलंदाज आपण पाहतोय बाळाराम यावेळी सज्ज होईल. शॉर्ट ऑफ रेंजची सफर इथून पाहावं लागेल अपील आणि इथून पंचाने अपील उचलून धरली आणि विकेट हॅट्रिक संपादित केली जाते चंद्रकांत निरगुडच्या माध्यमातून. फार चांगले कमबॅक सलग 3 चेंडूवरती 3 सफलता. चंद्रकांतने अतिशय चांगली गोलंदाजी केली अचूक मारा केला आणि सलग 3 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. आदरणीय उद्योजक रवींद्र आंबेर यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. मॅच संपल्यानंतर आपण ते चंद्रकांतला देऊ. क्या बात या. अप्रतिम आपण पाहतोय कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज होती कारण 2 षटकामध्ये आपण जर का पाहिलं गेला तुकाराम सर 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा पाहिल्या होत्या आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही आणि 3 सफलता प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय ऑन स्ट्राईक वरती. शांत संयमाने खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवला ऑन साईडला, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. यावेळेस मात्र सलगचा हा 4था विकेटचं पतन. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय चंद्रकांत निरगुडेच्या माध्यमातून. सलग 4 चेंडूवरती 4 सफलता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावावरती संपादित करत असताना. दोन विकेट घेतले तर आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय दीपेश शेठ गायकर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. क्या बात या. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने खेळ चाललाय अक्षरशः आपण पाहिल्या गेल्या साहेबांना राहत नाही आणि त्या अनुषंगानं चेक. तर याच दरम्यान आमचे पंच दिलीप भगत यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बोल टू द कॉम्बॉक्स. क्या बात या. 6 चेंडू 6 विकेट हा इतिहास रचला जाईल का या स्पर्धेमध्ये हे देखील पाहावं लागेल. 4 विकेटचं पतन यावेळेस पाहावं लागेल. समालोचन कक्ष समोर लॉंगनला टिपला जायला 5 वाजेल. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टाळ्या का होऊ नये या. अप्रतिम कमबॅकिंग गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोलंदाज चंद्रकांत निरगुडेसाठी सलग 5 चेंडूवरती 5 विकेट घेण्याचा इतिहास रचलाय. मात्र इथून अंतिम चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल आपण पाहतोय. स्वप्नील सर विचार केला ना या स्पर्धेतील हे पहिलंच असं षटक आहे ज्या षटकामध्ये सलग 5 चेंडूवर 5 विकेट घेण्याचा विक्रम खऱ्या अर्थाने चंद्रकांतने केलाय. अफलातून गोलंदाजी. या खेळपट्टीचा विचार केला तर ही खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल होती. या खेळपट्टीवर 4 षटकामध्ये 86 धावा बनल्यात आणि त्याच खेळपट्टीवर या ठिकाणी मात्र 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याची किमिया अर्थातच चंद्रकांतने केले. बोल टू द कॉम्बॉक्स. निश्चित स्वरूपात वाट सर आपण म्हटलं गेले ना आपल्या स्वतःच्या बोटाच्या जोरावरती अक्षरशः फलंदाजाला नाचवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती विकेट घेईल का इतिहास रचला जाईल का. यावेळेस मात्र टॅपिंग क्रिकेट अपील भरपूर पाहायला मिळते. मात्र इथून पाहावं लागेल आलेला हा बाद चेंडू अर्थातच मेडन विकेट षटक. आपण पाहिल्या गेल्या 5 विकेट ज्या गोलंदाजी नावावरती राहिल्या गेल्या फार चांगली गोलंदाजी. 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा पाहिल्या आणि अद्याप आपण पाहिल्या गेल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 40 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहिलं गेला इतिहास रचण्याचा प्रयत्न जरूर दाखवला मात्र अप्रतिम गोलंदाजी राहिली. 5 विकेट ज्या गोलंदाजी नावावरती राहिल्या गेल्या चंद्रकांत निरगुडेनं अप्रतिम गोलंदाजी दाखवली. आपण पाहतोय अक्षरशः आपण पाहिल्या गेल्या बांधणवडी टीमला पूर्णपणे बॅकफुटला फेकले गेल्या. अंतिम षटक मयूर खैरला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिल्या गेला अप्रतिम सफर आणि त्यावेळेस मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. फेकी थोडीशी खराब. यावेळेस पाहावं लागेल बॅकअप सुंदर राहिली आहे आणि मिळतील फक्त आणि फक्त या 2 धावा. या 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 42 अंकावरती. अंतिम षटकाला सुरुवात. अंतिम षटक अर्थातच स्लॉगरचं अनामारीचं षटक आणि या षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी दाखवल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगला कमबॅक पाहायला मिळेल. कारण असं वाटलं होतं 4 षटकामध्ये 60+ धावसंख्या बनवली जाईल कारण ज्या अनुषंगानं 2 षटकामध्ये 40 धावसंख्या आपण पाहिली होत्या. पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस कमालीचा झेंडू फटकावला आपण पाहतोय. विचार केला गेला डीप मध्ये क्षेत्ररक्षण समाधान चौधरी अप्रतिम राहिले गेले आणि तोपर्यंत या 2 धावा. अतिशय चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न आपण जर का पाहिला गेला तब्बल 6 फलंदाज बाद झालेत आणि इथून मात्र आपण पाहिले गेल्या मैदानाच्या आतमध्ये डबल सिंगल साठी प्रयत्न केला जातोय. पंच आम्हाला सांगतील निश्चित स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू आला आपण पाहतोय हाईट फॅक्टर साठी आणि तिसऱ्या पंच आम्हाला पाहायला मिळतील. आपण पाहतोय कंट्रोल रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेक केले जाईल ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून. आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल ज्या अनुषंगाने चेंडूची सफर राहिली बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेक केले जाईल आपण पाहतोय.
निश्चित स्वरूपात इथून मात्र फ्रेअर डिलिव्हरी असेल पण पाहतो ज्या रीतीनं फलंदाजाचा विचार केला गेला पॉपिंग क्रीज पासून थोडंसं का होईना पुढे होता आणि तिथून मात्र आपण पाहिलं गेला हा फार चांगला चेंडू राहिला आपण पाहतोय गोलंदाज या बिल्स मात्र मयूर खैर पुन्हा एकदा सज्ज होईल पुन्हा एकदा मात्र कमालचा फटका सजवला आनंद कारपिंडा लॉंगाचं क्षेत्रक्षण अशोकला आपण पाहतो थोडीशी फंबलिंग त्यानंतर मात्र लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये का होईना धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय ज्या अनुषंगाने ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये वामन हा फलंदाज होता असं वाटलं होता धावांसाठी मात्र भरपूर मोठ्या संख्येनं प्रयत्न केला जाईल मात्र तसं घडलं नाही ज्या अनुषंगाने 2 षटकामध्ये 40 धावसंख्या आपण पाहिली तिसरं षटक फार चांगली गोलंदाजी त्यामध्ये 5 विकेटचं पतन आणि कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाही आणि तिथून मात्र फार चांगले कमबॅक अंतिम षटकामध्ये कुठे का होईना प्रयत्न दाखवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून आणि तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहावं लागेल पंच आम्हाला सांगतील इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 47 अंकावरती अंतिम षटकामध्ये का होईना मात्र फार चांगलं कमबॅक करत असताना मयूर खैरला आपण पाहतोय ज्या रीतीनं 4 चेंडूची सफर राहिली आपण पाहिल्या गेल्या 7 धावा जरूर खर्च केल्यात मात्र अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती इथून या 2 चेंडू गणित एखादा बिगिट आपण पाहिल्या गेल्या 50+ धावसंख्या बनवून जाईल एखादा डॉट चेंडू मात्र कमबॅक करून दिला आपण पाहतोय खैरवाडी टीमसाठी मात्र पाहावं लागेल शॉर्ट प्लेन फटका जरूर सजवला आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्रक्षण समाधान चौधरी चेंडू उचलून पैकी करेल तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळेल फक्त आणि फक्त आपण पाहतोय एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायना 48 धावा आपण पाहतोय अंतिम टार्गेट सेट बॉल पहिल्या हाफ मधील मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आपण पाहिलं गेला 2 षटकामध्ये 40 धावसंख्या पाहिल्या आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये जे कमबॅक राहिलंय इथून मात्र बांधणवाडी टीमसाठी कुठे का होईना संघर्ष करण्यास भाग पाडेल मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू सामना करेल समोर फलंदाज आपण पाहतोय रमेशला आपण पाहतोय या चेंडूवरती एखाद्या मोठ्या फटक्याची मोहर लावली जाईल का हे देखील पाहावं लागेल ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेल्या 2 षटकामध्ये तब्बल 40 धावसंख्या पाहिल्या तिसऱ्या षटकामध्ये मेडन विकेट षटक पाहिल्या 5 विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि तिथून मात्र फार चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये अंतिम टार्गेट सेट बॉल आणि इथून मात्र शेवट मात्र फार चांगला आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 48 धावा कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे येणारे 24 चेंडू आणि लक्ष असेल आपण पाहतोय 49 धावसंख्येचा जे वागेश्वर खैरवाडी बी टीम समोर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आपण पाहिलं गेल्या 48 धावा बनवल्यात 49 धावसंख्येचं लक्ष ठेवलं मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेला या स्पर्धेतील ही तिसरी रजनी आपण पाहतोय पहिल्या रजनीचा विचार केला गेला पहिल्या रजनीमध्ये सुपर आपण पाहिलं गेला सुपर 5 साठी दाखल झाला आपण पाहतोय जे वाघोबा तामसई संघ राजसीचा संघ आणि कालची रजनी अक्षरशः गाजवली आपण पाहतोय दहिसर बी टीमना फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय आणि आज देखील आपण पाहिलं गेला
फार चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील. ज्या अनुषंगाने ही स्पर्धा भरवली आपण पाहिल्या गेल्या, आयोजकाने घेतलेली अथक मेहनत आणि आयोजकांना कुठे का होईना त्या मेहनतीला मात्र यश लाभत असताना जे भोलेनाथ क्रिकेट संघ कुशिवल्या यांच्या संयुक्त विद्यमानानं आमदार चषक 2025चा ईशान्य पर्व आपण पाहिला गेला. आपण पाहतोय या स्पर्धेचा विचार केला गेला, अतिशय चांगली स्पर्धा आणि तेवढेच दर्जेदार स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर का खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर आपण पाहतोय ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. आपण पाहतोय ब्रदर स्पोर्टच्या आपण पाहिल्या गेल्या सर्व विकीजी पारदे असतील, तसेच बाळाजी भस्मा, रोशनजी मात्र्या, तसेच आपण पाहिल्या गेल्या देवाजी आव्हाट्या, हे चारही ब्रदर्सचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करेन. तर आमच्या आवाजाच्या सातत्यानं आज तिसऱ्या रजनीमध्ये आपण पाहतोय काळजी घेतली जाते. RS DJ धामण्या, नाना कणबे असतील, संदीप कणबे असतील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करेन. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावण्याचं काम जर का कुणी केले असेल, मी आवर्जून उल्लेख करेन. याच गावातील आपण पाहिलं गेला एक पहाडी आवाज आपण पाहतोय तुकारामजी वाघ सर, अप्रतिम या स्पर्धेला मात्र 4 चांद लावत असताना आज देखील त्यांचा आवाज आपण ऐकतो. आपण पाहतोय पहिल्या सामन्यापासून इथून पाहावं लागेल पहिल्या पूर्वार्धाचा, अर्थातच पहिल्या हाफचा खेळ समाप्त झालाय. त्या ठिकाणी 48 धावा बनवल्या गेल्यात आणि 49 धाबेचा लक्ष ठेवलं. आपण पाहतोय जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल आपण पाहतोय आपल्याला आवाज ऐकायला मिळेल समालोचन क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, याच परिसरातील याच गावातील एक पहाडी आवाज आपण पाहतोय तुकारामजी वाघ सर. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नीलजी हवाली सर. बेकरे गावचा एक उदयनमुख परंतु फार कमी वेळामध्ये ज्याने समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा आणि गावाचा ठसा उमटवला असं व्यक्तिमत्व निश्चितच आमच्या समवेत आज जोडलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने या ठिकाणी जय भोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टार्गेट मिळालंय या ठिकाणी मात्र 49 धावेचा सुरुवात खूप चांगली झाली होती या ठिकाणी मात्र त्या बांधणवाडी टीमची, परंतु खऱ्या अर्थाने मात्र बॅकफुटवर ढकलला तो गोलंदाज होता चंद्रकांत निरगुडा. तर या ठिकाणी मात्र बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी बाद में हमारी हे दाखवून दिलंय. जरूर आमच्या धावा 49 असतील परंतु आम्ही संघर्ष करू. पहिल्या चेंडूवर मात्र पहिला गडी बाद झाला. अर्थातच अशोक संघाचा अकाउंट ओपन झालं नाहीये आणि अशोकला मात्र शून्याचा चष्मा घालून मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय. वनडाऊनचा खेळाडू खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय चंद्रकांत निरगुडा. ज्या गोलंदाज करताना मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली तोच इन ऍक्शन मध्ये फलंदाजीसाठी आलाय. 5 चेंडू मध्ये 5 विकेट संपादित करणारा हा एकमेव गोलंदाज या स्पर्धेतील.
अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेनं या ठिकाणी मात्र श्री गणेश झाला. तो अर्थात संघ आपण पाहू शकाल खैरवाडी या संघाचा. कट केलाय. इथे मात्र फटका चांगला आहे. कव्हर मधून चेंडूला अक्षरशः दाडून दिलं. चेंडू थांबणार नाहीये. पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. इथे मात्र अजून एक फटका चांगला आहे. चेंडूला अक्षरशः गोळीच्या वेगाने फेकून दिला. चेंडू वन बॉल सीमा रेषा पार. हा येतोय दुसरा चौकार. करू नका. बांधणवाडी संघ आपल्याला 3 षटकासाठी 15 मिनिटांचा अवधी दिलाय आणि त्यापेक्षा जर जास्त अवधी घेतला तर मात्र आपला एक क्षेत्ररक्षक 38 सलकरच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. फटका चांगला आहे परंतु उंची जास्त. परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजूनही एक दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. तर याच दरम्यान कुशुली गावचे भूतप्रमुख आदरणीय तुषार गायकर यांचं आगमन झालेलं आहे. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे कुशुली प्रीमियर लीगचे स्पॉन्सर आदरणीय निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या आपण सुद्धा आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अतिशय चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय चंद्रकांत निरगुडा. गोलंदाजी तर 1 नंबर केली आणि फलंदाजी सुद्धा आता 1 नंबर करतोय. 5 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलंय. अर्थात त्याचा फलंदाज आपण पाहू शकाल चंद्रकांत निरगुडा. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 14 धावा. एक गडी बाद 14. सुरुवात चांगली झाली मी म्हणेन करवाडी संघाची. कारण अतिशय लय मध्ये दिसतोय चंद्रकांत निरगुडा. कारण त्याच्या बॅट मधून 3 चौकार आलेत. निश्चितच 49 धावा बनवायच्या आहेत. सुरुवात मात्र 14 धावेनं या ठिकाणी झालेले आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. एक गडी बाद दूर झाला असेल परंतु धावसंख्या चांगली आहे ती खैरवाडी या संघाची. डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल वामन. स्वतः संघाचा सरसेनापती संघनायक याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. त्या वामनला आपण इन अँड ऍक्शन मध्ये पाहू शकाल. समीकरण आहे येणारे 17 चेंडू आणि 35 धावांची गरज. बंद लिफाफ्यामध्ये ही मॅच आपण पाहतोय. आपल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी तुकाराम वाघ सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय बोले क्रिकेट संघ कुशुली आयोजित आमदार चषक 2025 मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा. या स्पर्धेचे सर्वस्व आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे, आदरणीय दीपेश शेठ गायकर तसेच पूर्ण कुशुली ग्रामस्थ जय बोले क्रिकेट संघ कुशुली
याच्या अथक प्रयत्नातून इथे मात्र धावचीची संधी, परंतु त्या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने एअरलक बॅकअप नाहीये आणि त्याच्यामुळे मात्र डायरेक्ट फेकी करू शकला नाहीये. बाईक स्वार, 3 व्हीलर 4 व्हीलर या सर्व चालकांना विनंती आहे की जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावर गाडी कुणीही लावू नका. पार्किंगची व्यवस्था समोरील शेतामध्ये आहे. येणाऱ्या गाडीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. टॅप केला इथे मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसवला. पहिली धाव वेगाने एकाच मध्ये चेंडूला उचललं फेकलं, तोपर्यंत अवधी होता 1 धाव घेण्याची आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा. येणारे 14 चेंडू आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. संघर्ष मात्र करावा लागेल. जो टीम चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेत टिकून राहील. हुक करायचा प्रयत्न होता, परंतु आधीच सफल होऊन खेळला तो अर्थातच फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत, परंतु इथून मात्र या सामन्याची जबाबदारी या फलंदाजांना घ्यावी लागेल. संघर्ष करावा लागेल. या चमचमत्या ट्रॉफीसाठी चाललेलं हे द्वंद्व युद्ध. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरचा आलाय. पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडूला उचललं फेकला. दुसरीचा कॉल होता चंद्रकांतचा, परंतु त्या ठिकाणी मात्र नाकार दिला. फलंदाज आपण पाहतोय दुसरा समाधान. कारव संघाचा संघनायक आपण लगेच रिपोर्टिंग करायचे आहे. यानंतर लगेच आपली आलेला आहे काम येऊन संघनायक येऊ द्या इकडे. या आदिवासी टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी विजयजी डोके साहेब, जर आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच या संघाचे पाठीराखे. इथे मात्र फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर, परंतु थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या आणि चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. इथून मात्र मोठा धक्का लागलाय. तो अर्थातच खैरवाडी चेक करायचा आहे का पंच? आपण आपल्याला जर एक चेक करायचा असेल तर घेऊ शकता आपण. बघा, ज्या वेळेला असे जेल उठतात तेव्हा 2 खेळाडू धावतात तेव्हा मात्र त्याचा फायदा होतो, कारण एकाच्या हातातून चेंडू स्क्रिप्ट आला होता, परंतु बॅकअप चांगला होता आणि लगेच तो झेल टिपला. कारण तो झेल अर्थातच चंद्रकांतचा होता. ज्या चंद्रकांतने 3 चौकार मारून संघर्ष केलाय त्या चंद्रकांतचा झेल मात्र इथे टिपलाय. येणारे 11 चेंडू 32ची गरज. याच विभागातील हा संघ आहे. पाठीराख्यांचा सपोर्ट या दोन्ही संघांना आहे, कारण नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण मंगेशला पाहतोय. उंचपुरा फलंदाज आहे, मनगटी ताकदीचा वापर करावा लागेल. एक इथे मात्र अंधधुंदी फटका. अगोदरच बॅट फिरवण्याचं काम केलं. चेंडूची वाट पाहिजे होते. या ठिकाणी मात्र आमचे जनरेटर, मंडप, लाईट तीनही कार्याचे कार्यभार सांभाळणारे
भैयासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. इथे मात्र पटका बराच वेळ चेंडू हवेत आहे. पुन्हा क्षेत्ररक्षका सरसावलाय. अजून एक चांगला झेल टिपला. इथून मात्र कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं या ठिकाणी बांदरवाडी टीमनं आणि बॅकफुटवर आणलंय ते म्हणजे खैरवाडी बी संघाला. डीजे नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल आकाश खैर. डॉट बॉल कमबॅक केलं खऱ्या अर्थाने बांदरवाडी या टीमनं. कारव संघाचा संघनायक आठ मध्ये 32 बनवायचे आहे. तिथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. जर तिथून चेंडू डोक्याच्या वरनं फ्लाय झाला असता तर निश्चितच चौकार मिळाला असता. परंतु उंच पुरा खेळाडू या ठिकाणी मात्र सीमेलगत पेट्रोलिंग करताना आपण पाहिला. त्या खेळाडूला अतिशय चांगला दर्जेदार खेळ राहिलाय. अर्थातच या बांधनवाडी टीमचा कमबॅक खऱ्या अर्थानं फलंदाजी करताना अतिशय चांगली फलंदाजी 2 षटकामध्ये राहिली. त्याच्यानंतर मात्र चंद्रकांतनं अतिशय चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र अजून एक डॉट. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण फक्त आणि फक्त पाहतोय 18 धावा आणि येणारे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. उलटू दा डीजे धन्यवाद डीजे महेश. इथे मात्र अजून एक डॉट. सामन्यावर पकड मजबूत केली या ठिकाणी मात्र बांदरवाडी टीमना. सुरुवात चांगली झाली होती. ती खैरवाडी टीमची 14 धावा धावफलकावर आल्या होत्या. तिथून मात्र कमबॅक करायची संधी होती परंतु या ठिकाणी मात्र करता आलं नाहीये. लाऊड अपील. पंचाने अपील उचलून धरली. इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागला 4था.
आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी विजयजी डोके चांगले एक समालोचक सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर बसायचं आहे. तर याच दरम्यान त्रिमूर्ती मधला तिसरा आदमी या ठिकाणी संदीप फुलोरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज तो कुछ तो बनेगा, जरूर बनेगा. इथे मात्र सामना थोडासा एकतर्फी झाला, थोडासा बोरिंग सामना पाहायला मिळाला. एक चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथे मात्र सामना जिंकलाय, अभिनंदन बांधनवाडी टीम. परंतु हडलक या ठिकाणी मात्र खैरवाडी बी संघ. परंतु या ठिकाणी आपण दिलेल्या वेळेत उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार. दोन्ही संघांनी शेक हँड करायचा आहे आम्ही तुमच्यापर्यंत. त्यानंतर लगेच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि तो खेळाडू तुमच्या समोर घोषित करू. लगेच शेक हँड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅच बांधनवाडी विपक्ष कारव